रामाच्या राज्याभिषेकाची आनंद वार्ता सांगण्यासाठी आणि त्यासंबंधी काही बोलणी करण्यासाठी राजे दशरथ कैकेयीच्या महालात आले. प्रिये, जे काही घडतंय ना ते सगळंच माझ्या मनाविरुद्ध होतंय. म्हणजे या तुझ्या बोलण्याचा अर्थ मी नाही समजलो. कसा समजेल? राम तुमचा आवडता, तेव्हा तुम्हाला फक्त रामाचंच कौतुक असणार. भरत तुमचा कोणीच नाही. भरतावरही माझे रामा इतकेच प्रेम आहे, पण राम सर्वात मोठा, तेव्हा त्याला राज्याभिषेक करणे अगदी न्यायाला आणि रघुकुल रीतीला धरूनच आहे. याचाच अर्थ माझा भरत राजपदावर कधीच बसू शकणार नाही, असंच ना? या तुझ्या बोलण्याचा अर्थ मी नाही समजलो. आज मला तुमच्याजवळ काही मागायचंय. काहीही माग, पण असा राग धरून चांगल्या वातावरणाला गालबोट लावू नकोस. मला फक्त माझंच काय ते आधी पाहायला पाहिजे. म्हणजे मागे देव राक्षस युद्धामध्ये तुम्ही मला 2 वर दिले होते, हे आठवतंय? हो तर, त्याची पूर्तता करण्याचं वचनही दिलं होतं. हो तर, आत्ताच तुला ते वर मागायचे असतील तर खुशाल मागून घे, मी तुला ते खुशीनं देईन. पण मागेन ते देणार ना? अवश्य. पहा बरं, नीट कान उघडे ठेवू नाही का? पहिल्या वराने रामास 14 वर्ष वनवासास धाडा. कैकेयी, होय. आणि दुसऱ्या वराने माझ्या भरताला गादीवर बसवा. कैकेयी, कैकेयी, तू माझा घात करीत आहेस. कसले हे भयंकर मागणे कैकेयी? वैरी सुद्धा असले कृत्य करणार नाही, हे सोडून दुसरं काय वाटेल ते माग. पण माझ्या हृदयाला जखमा करणारे भयंकर वर कृपा करून मागू नकोस. नाही, ते आता शक्य नाही. मी माझे वर मागितले आहेत, ते पूर्ण करण्याचे काम तुमचं आहे. कैकेयी, तिच्या या निश्चयानं राजा अतिशय दुःखी झाला. त्याची वाचाच बसली. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. शरीरातलं चैतन्यच लोप पावले असं त्याला वाटू लागलं. अखेर रघुकुलाला शोभणारी, शब्दाला जागणारी कृती करणं राजा दशरथाला भाग पडलं. त्या दिवसापासून त्याची प्रकृती बिघडली ती बिघडलीच. चंद्राला ग्रहण लागावं, वादळानं सुंदर बगीचा उद्ध्वस्त करावा, तशी अवकळा अवघ्या अयोध्येवर आली. जगण्यातला आनंदच कुणीतरी हिरावून नेला. सर्वांना अतिशय वाईट वाटलं. एखाद्याच्या पुढ्यातील पंचपक्वान्नाचं ताट ओढून घेऊन त्या जागी शिळी भाकर आणि आंबलेलं वरण ठेवावं ना, तसं झालं. झगमगलेली अयोध्या नगरी निराशेच्या काळोखात पार बुडून गेली. कळलं का मुलांनो? कपटी माणसानं गोडी गुलाबीनं कान फुंकले की संकट येणार, हे ठरलेलंच.